नमस्कार मित्रांनो, मार्केटमध्ये आता ओला मटार विपुल प्रमाणात उपलब्ध आहे। त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी जसे की बिर्याणी, पुलाव, मटार करंजी, हराभरा कबाब करण्यासाठी मटार आपण वापरत असतो। पण वर्षभर हा मटार उपलब्ध नसतो। साधारणतः डिसेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच मटार उपलब्ध असतो। मग वर्षभरासाठी आपल्याला तो साठवून ठेवायचा असेल तर आपण कसा साठवायचा त्याची रेसिपी आज आपण बघणार आहोत। चला तर मग बघूयात। मटार साठवण्यासाठी आपल्याला ते बॉईल करून घ्यावे लागतील। त्यासाठी मी पाणी गरम करून घेतलं आहे आणि त्यात आता 1 चमचा मीठ आणि 1 चमचा साखर टाकून घेते। मीठ आणि साखर ह्याच्यासाठी टाकायचं की वाटाण्याचा जो हिरवा कलर आहे तो तसा राहण्यासाठी आणि मीठ आणि साखर प्रिझर्वेटिव्ह म्हणून पण काम करतात। नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून आपण मीठ आणि साखर वापरतो। याने कलर पण छान हिरवागार तसाच राहतो मटारचा। आता ते थोडं मेल्ट झालं की आपण त्यात वाटाणा टाकून घेऊ। पाण्याला उकळी आली आहे आणि आता मी मटार टाकते याच्यात। मटार टाकल्यानंतर अगदी 2च मिनटं तो ठेवायचा आहे आणि लगेच काढून थंड पाण्यात टाकायचं आहे। मी इकडे थंड पाणी पण तयार ठेवलं आहे बर्फ टाकून। बघू शकता मटारचा कलर किती छान हिरवा तसाच राहिला आहे साखर आणि मिठामुळे। आणि असे मटार वर यायला आले तरंगून की हे झाले समजायचं आणि लगेच काढून ठेवायचं। अगदी 1 ते 2 मिनिटच लागतात ह्या प्रोसिजरला। आता हे आपण काढून घेणार आहोत आणि लगेच थंड पाण्यात टाकत आहे मी। हे पाणी व्यवस्थित निथळून घ्यायचं आणि थंड पाण्यात टाकायचं। थंड पाण्यात याच्यासाठी की त्याची जी कुकिंग प्रोसेस असते म्हणजे मटार शिजत असतो ती प्रोसिजर थांबवण्यासाठी आपल्याला थंड पाण्यात हे टाकून घ्यायचं आहे। हे आता पूर्ण थंड झालं आहे बर्फाचं थंड पाणी असल्यामुळे। आता हे आपण हे चाळणीत काढून घेऊया। पूर्णपणे पाणी निथळून झाल्यानंतर आता मी हे छान कोरड्या कापडावर टाकून घेते सुकवण्यासाठी। हे जवळजवळ पूर्ण यातलं पाण्याचा अंश सुकेपर्यंत आपल्याला हे छान कॉटनच्या कपड्यावर टाकून रात्रभर असंच ठेवायचं आहे म्हणजे त्यातलं पाणी पूर्ण सुकून जाईल। असा हा हिरवा मटार स्टोअर करण्यासाठी तयार झाला आहे। यातलं पाणी पूर्ण सुकलंय रात्रभर कॉटनच्या कपड्यावर टाकल्यामुळे। आणि असं छोट्या छोट्या कॅरी बॅगमध्ये रॅप करून हे फ्रीजरमध्ये ठेवणार आहे मी आता। तुम्हाला माहिती आवडल्यास शेअर सबस्क्राईब जरूर करा। आपल्या इथे आणि लाडूच्या ऑर्डर पण घेतल्या जातात सगळ्या। नाचणी लाडू, रवा लाडू, प्रोटीन लाडू, सप्तधान्य लाडू आणि कस्टमाइज लाडूसुद्धा करून दिले जातात। कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर प्लीज मेसेज करावा। थँक्यू।